नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वदीप कापरे आणि आजच्या या भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये मित्रांनो आपण बायोटेक्नॉलॉजी हा धडा कव्हर करणार आहोत. मित्रांनो, बायोटेक्नॉलॉजी या कोर सब्जेक्टकडे वळण्या अगोदर आपण जस्ट एक इंट्रोडक्शन घेऊया की बायोटेक्नॉलॉजी काय आहे आणि ह्याचा उपयोग कसा केला जातो वगैरे वगैरे. मित्रांनो, या धड्यामध्ये आपण तीन क्वेश्चनचा, तीन प्रश्नांचा आपण उत्तर देणार आहोत. सर्वात पहिल्यांदा म्हणजे बायोटेक्नॉलॉजी काय? बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय टूल्स यूज केले जातात, काय मशीन्स यूज केले जातात, टेक्निक्स काय यूज केले जातात, जेणे आपण क्लोनिंग करू शकतो वगैरे वगैरे करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स काय आहेत, किंवा ट्रान्सजेनिक ॲनिमल्स काय आहेत, किंवा ट्रान्सजेनिक प्लांट्स काय आहेत, हे सगळ्या गोष्टी निर्माण कसे केले जातात या प्रश्नांची आपण उत्तरे देणार आहोत. आणि काय टेक्निक्स यूज करून आपण हे यूज केले जाऊ शकतात आणि त्यामध्ये डिसएडव्हान्टेज आणि एडव्हान्टेज काय आहे. तिसरं गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा, जेनेटिक मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स किंवा ट्रान्सजेनिक ॲनिमल्स, ट्रान्सजेनिक प्लांट्सचा, ह्या सगळ्या गोष्टींचा साध्या मानवाला, ह्युमन बिईंगला बेनिफिट काय किंवा बायोटेक्नॉलॉजीचे बेनिफिट्स काय आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा बायोटेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट काय आहे? मित्रांनो, बायोटेक्नॉलॉजी हा असा सब्जेक्ट आहे किंवा अशी फील्ड आहे ज्यामध्ये दोन फील्ड मर्ज झालेले आहेत. पहिला म्हणजे बायोलॉजिकल सायन्स. बायोलॉजिकल सायन्समध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम, प्लांट्स, ॲनिमल्स जे असतात त्यांचा उपयोग करून आणि टेक्नॉलॉजी म्हणजे मॉडर्न डे टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग करून ह्या दोघांना जेव्हा कंबाईन करतो, ह्या दोघांचं जेव्हा संगम होतं, तेव्हा तिसऱ्या फील्डचं उगम होतो. तिसरा फील्ड म्हणजे आपला बायोटेक्नॉलॉजी. आता मित्रांनो, बायोटेक्नॉलॉजी हा पुरातन काळापासून आलेला अशी फील्ड आहे. म्हणजे आपण मानवाने, नॉर्मल ह्युमन बिईंगने पुरातन काळापासून बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग केलेला आहे. म्हणजे आता हा नवीन सब्जेक्ट आलेला नाही. बायोटेक्नॉलॉजी हा पुरातन काळापासून आलेला आहे, ज्यामध्ये जेव्हा एक मनुष्य दुधापासून दही बनवत होता, कर्ड बनवत होता, त्यामध्ये तो लॅक्टोबॅसिलसचं इन्क्युबेशन करत होता. एक बॅक्टेरिया आहे ज्यामध्ये इनॉक्युलेट केल्यानंतर दही प्रोड्यूस होतं. लॅक्टोबॅसिलस लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस करतो, ज्याचं रूपांतर दहीमध्ये होतं. सो हे पुरातन काळापासून आलेली गोष्ट आहे. हे एक पहिलं एक्झाम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल म्हणजे यीस्टचा वापर करून अल्कोहोल बनवणे किंवा दारू बनवणे, ही दुसरं एक्झाम्पल आहे. सो असे बरेच काही गोष्टी पुरातन काळापासून बायोटेक्नॉलॉजीच्या आधारे मनुष्य यूज करत आलेला आहे आणि त्याचं बेनिफिट तो घेत आलेला आहे. पण या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये आणि करंट सिच्युएशनमध्ये, आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये, हा जो फील्ड आहे हा ऍडव्हान्स होत गेलेला आहे. यामध्ये बरेचसे टेक्निक्स आले, ते आपण टेक्निक्स जाणून घेणार आहोत. आणि जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स काय आहेत, त्याच्या मागचे बायो इथिक्स काय आहेत, बायो पेटेंटिंग काय, हे सगळ्या गोष्टी आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. मित्रांनो, आता बायोटेक्नॉलॉजी जो आहे विषय, हा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशननी वेगवेगळ्या पद्धतीने डिफाईन केला गेला आहे. पण ब्रॉडली जे एक्सेप्टेड डेफिनेशन आहे ते म्हणजे असं आहे की बायोटेक्नॉलॉजी इज द डेव्हलपमेंट अँड युटिलायझेशन ऑफ बायोलॉजिकल फॉर्म्स. बायोलॉजिकल फॉर्म्स म्हणजे काय मित्रांनो? बायोलॉजिकल फॉर्म्स जे असतात ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असू शकतात, हे प्लांट्स असू शकतात, ॲनिमल्स असतात, किंवा ॲनिमलचे सेल असू शकतात, प्लांटचे सेल असू शकतात, मग एन्झाईम्स असू शकतात. एन्झाईम्स म्हणजे कुठून आयसोलेटेड, अगेन मायक्रो ऑर्गॅनिझम, प्लांट्स किंवा ॲनिमल्स. आणि हे ह्यांचे प्रोडक्ट्स पण असू शकतात. कुठलाही प्रोडक्ट, बायोलॉजिकल प्रोडक्ट त्यांच्यातनं एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे, त्याला बायोलॉजिकल फॉर्म्स असं म्हटलं जातं. आता मित्रांनो, हा जो बायोलॉजिकल फॉर्म्स किंवा प्रोडक्ट्स किंवा प्रोसेसेस, जे प्रोसेसेस असतात, ह्यांच्याद्वारे आपल्याला ह्युमन्सला किंवा मॅनला, एका कॉमन मॅनला मॅक्सिमम बेनिफिट मिळेल या डेव्हलपमेंट आणि युटिलायझेशन मधनं, याला बायोटेक्नॉलॉजी अशी फील्ड मानली जाते. अकॉर्डिंग टू ओईसीडी, ओईसीडी हे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट आहे. यांच्या अनुसार biotechnology is application of scientific and engineering principles to the processing of materials by biological agents to provide goods and service to the human welfare. So अल्टिमेटली जे डेफिनेशन होतं एकदम सोप्या भाषेमध्ये, ते म्हणजे कुठलेही बायोलॉजिकल प्रोडक्ट्स किंवा बायोलॉजिकल फॉर्म्स यांच्याद्वारे कॉमन मॅनला, ह्युमनला डायरेक्टली बेनिफिट मिळेल अशी कुठलीही प्रोसेस असेल, कुठलाही प्रोडक्ट असेल, तर त्याला, त्या फील्डला बायोटेक्नॉलॉजी किंवा त्या डिसिप्लिनला बायोटेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. आता मित्रांनो,
ही जी बायोटेक्नॉलॉजीची हिस्ट्री आहे ही दोन ह्याच्यामध्ये डिवाइड केली गेली. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचं ओरिजिन कसं झालं, आपल्याला माहिती पुरातन काळामध्ये झालेलं आहे, पण हे दोन इरामध्ये डिस्टिंग्विश केलेलं आहे, दोन फेजेस मध्ये डिवाइड केलेले आहे. पहिला जो आहे तो ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजी आहे आणि दुसरा जो आहे मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजी मध्ये मित्रांनो असे काही प्रोडक्ट्स होते जे बनवले जायचे फर्मेंटेशनने. फॉर एक्झाम्पल कर्ड, जी दही म्हणतो आपण, घी, इवन तूप वगैरे बनवायचे, सोमा, विनेगर, योगर्ट, चीज बनवायचे, वाईन बनवायचे, अल्कोहोल, हे सगळ्या जे गोष्टी बनवल्या जायचे हे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्याने बनवले जायचे. आणि हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स होते हे वेगवेगळे असायचे. फॉर दहीसाठी लॅक्टोबॅसिलस असायचे, अल्कोहोल साठी यीस्ट असायचे, वेगवेगळे असे ऑर्गॅनिझम्स असायचे जेणेकरून आपण प्रोडक्ट्स बनवायचो पुरातन काळामध्ये. आणि यावेळी काय असं होतं की हे जे प्रोसेसेस जे आर्ट डेव्हलप केले गेले होते ओव्हर द जनरेशन, पिढ्यानपिढ्या हे पास ऑन केले जायचे. आणि त्यांना पुरातन काळामध्ये हे माहित पण नव्हतं की नाही का हे हा पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम कॉज करतो फर्मेंटेशनला, किंवा दही बनवण्यासाठी हा लॅक्टोबॅसिलस असतो, असे त्यांना माहित पण नसतं. पण ओव्हर द टाइम जसं जसं ऍडव्हान्समेंट होत गेली सायन्स मध्ये, तसं तसं वेगवेगळे सायंटिस्ट, वेगवेगळे रिसर्चर्स समोरे येऊन त्यांनी डिस्कवर केलं की हा वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे हे फर्मेंटेशन घडवून आणतात. 1970 साली काही प्रोसेसेस डेव्हलप झाले आणि हा एक क्रुशियल लँडमार्क होता आपल्या इरामध्ये, जेणेकरून मॉडर्न डे बायोटेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट्स बनायला सुरुवात झाली. आणि 1970 मध्ये एक नवीन टेक्निक आली, ती म्हणजे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. ही रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी किंवा आरडीएनए टेक्नॉलॉजी ज्याला म्हणलं जातं, ही सर्वात मोठी होती मॉडर्न डे टेक्नॉलॉजीला रूपांतर देण्यासाठी. सो मॉडर्न डे बायोटेक्नॉलॉजीला रूपांतर हेच पर्टिक्युलर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीनी दिलं होतं. आता मित्रांनो ही जी आरडीएनए टेक्नॉलॉजी होती ही स्टॅनली कोहेन आणि हर्बर्ट बॉयरने 1973 मध्ये 1973 मध्ये इस्टॅब्लिश केली होती. आणि ही पूर्णपणे जी ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजीचा जो नजरिया होता बघण्याचा, पूर्णपणे चेंज झाला त्या काळी. आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग इन्व्हॉल्व होते. आता मित्रांनो मॉडर्न डे बायोटेक्नॉलॉजी आणि ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजी मध्ये जर डिफरन्शिएट करायचं म्हणलं तर दोन असे मेजर फीचर्स होते किंवा कॅरेक्टरिस्टिक्स होते मॉडर्न डे बायोटेक्नॉलॉजी मध्ये, जे ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजीला डिफरन्शिएट करत होते, विभाजित करत होते. पहिला म्हणजे कॅपेबिलिटी ऑफ सायन्स टू चेंज जेनेटिक मटेरियल. कुठल्याही ऑर्गॅनिझमचं आपण जेनेटिक मटेरियल जो आहे तो चेंज करू शकतो, त्यामध्ये असे नवीन जीन्स टाकू शकतो जे नवीन बायोलॉजिकल प्रोडक्ट्स बनवू शकतात विथ द हेल्प ऑफ आरडीएनए टेक्नॉलॉजी किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. आणि यामध्ये वेगवेगळे प्रोसेसेस, वेगवेगळे टेक्निक्स इन्व्हॉल्व होते जे आपण पुढे बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल पॉलिमरेज चेन रिएक्शन, पीसीआर, मायक्रो अरेज, सेल कल्चर्स वगैरे वगैरे हे आपण पुढे बघणार आहोत. आणि दुसरं म्हणजे दुसरा मेन फीचर जो होता मॉडर्न डे बायोटेक्नॉलॉजीचा, तो म्हणजे ओनरशिप ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे ज्या व्यक्तीने हा प्रोसेस डेव्हलप केलेला आहे तर त्याला एक रॉयल्टी मिळली जायची. म्हणजे सपोज मी एखादी प्रोसेस डेव्हलप केली आहे बायोटेक्नॉलॉजी मध्ये, तर ती मी पेटंट करून घेईल. मी पेटंट केल्यानंतर जे काय गोष्टी, जे काय प्रोसेसेस दुसरे व्यक्ती वापरतील, तर थोडासा भाग त्यातला, त्याला रॉयल्टी असं म्हटलं जातो, तो थोडासा भाग जो आहे रॉयल्टी ती मला मिळली जाईल, काही फ्रॅक्शन. आणि हे एक मोठा फीचर होता मॉडर्न डे बायोटेक्नॉलॉजीचा. आता मित्रांनो आपण प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस इन बायोटेक्नॉलॉजी बघून घेऊया. काय प्रिन्सिपल्स आणि काय प्रोसेसेस इन्व्हॉल्ड आहेत ते सगळे जाणून घेऊया. मॉडर्न डे बायोटेक्नॉलॉजी मध्ये बेसिकली दोन कोर टेक्निक्स आहेत जे यूज केले जातात. पहिला जो आहे तो जेनेटिक इंजिनिअरिंग आहे आणि दुसरा आहे केमिकल इंजिनिअरिंग. आता मित्रांनो जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काही टेक्निक्स असतात ते आपण जाणून घेऊया. पण जेनेटिक इंजिनिअरिंग पर्टिक्युलरली जेनेटिक मटेरियल जे आहे तो अल्टर करतो किंवा चेंज करतो, त्यामध्ये बदल घडवून आणतो. आता जेनेटिक मटेरियल काय आहे मित्रांनो? जेनेटिक मटेरियल हा डीएनए आणि आरएनए असतो. पर्टिक्युलरली मोस्ट प्रोबॅबली हा डीएनए असतो. काही असे व्हायरसेस आहे ज्यामध्ये आरएनए असतो, पण सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए हा जेनेटिक मटेरियल असू शकतो. सो या डीएनए मटेरियल मध्ये जर आपण अल्टरेशन केलं, चेंज केलं, तर जे काय एंड प्रोडक्ट आहे, जो प्रोडक्ट आपल्याला पाहिजे असेल, पाहिजे तसं आपण चेंज करू शकतो.
एखाद्या व्यक्तीमध्ये जर आपल्याला जीन्स मध्ये मॅनिप्युलेशन करायचं असेल, म्हणजे त्यामध्ये डिफेक्टिव्ह जीन्स असेल, कुठले जीन्स खराब जीन्स असेल, त्याला आपल्याला मॅनिप्युलेट करायचं असेल, चेंज करायचं असेल, तर आपण ते घडवून आणू शकतो. आपण कुठल्या प्रकारे घडवून आणू शकतो ते आपण एंटायर चेंज करू शकतो. तो जो जीन आहे एंटायर पॅच, तो आपण रिप्लेस करू शकतो एका हेल्दी जीननी, एका नॉर्मल जीननी आपण रिप्लेस करू शकतो, किंवा एक छोटासा पार्ट रिपेअर करू शकतो, किंवा आपण आर्टिफिशियली असा एक जीन निर्माण करू शकतो आणि पुन्हा एकदा तो त्या इंडिव्हिज्युअल मध्ये ट्रान्सफर करू शकतो, किंवा दुसऱ्या इंडिव्हिज्युअल मध्ये, दुसऱ्या ऑर्गॅनिझम मधनं एक जीन आयसोलेट करू शकतो आणि तो त्या ऑर्गॅनिझम मध्ये, दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये आपण इंट्रोड्यूस करू शकतो, किंवा काही असे जीन कॉम्बिनेशन मध्ये वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मधनं आपण एकत्र आणून एका दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये आपण इंट्रोड्यूस करू शकतो, इन्सर्ट करू शकतो, किंवा एक कम्प्लीट जीनोटाइप अल्टर करू शकतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये जे आपण घडवून आणू शकतो. आणि हे सगळे जे टेक्निक्स आहेत, ह्याचा जो कोर सब्जेक्ट आहे तो म्हणजे rDNA टेक्नॉलॉजी, दॅट इज रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. म्हणजे यामध्ये वेगवेगळे जीन्स आपण एकत्र आणून एका दुसऱ्या इंडिव्हिज्युअल मध्ये ट्रान्सफर करू शकतो. याला rDNA टेक्नॉलॉजी असं म्हणलं जातं, किंवा जीन क्लोनिंग असंही म्हणलं जातं. दुसरं एक केमिकल इंजिनिअरिंग. आता मित्रांनो, केमिकल इंजिनिअरिंग मध्ये हे जे सगळे टेक्निक असतात, प्रोसेसेस असतात, ह्याला एक स्टराईल एन्व्हायरमेंट मेंटेन करणं, मॅन्युफॅक्चरिंग साठी वेगवेगळे मॅन्युफॅक्चरिंग आपण घडवून आणत असतो बिकॉज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ते म्हणजे वॅक्सिन असेल, अँटीबॉडीज असेल, एन्झाईम प्रोडक्ट्स असतील, हे सगळ्या प्रोसेसेस जे असतात ह्याला स्टराईल एन्व्हायरमेंट मेंटेन ठेवणं, वेगवेगळे प्रोसेसेस करण्यासाठी जी गरज असते ती केमिकल इंजिनिअरिंग प्रोव्हाइड करते. ह्याच एक उत्तम उदाहरण घ्यायचं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, आता मित्रांनो हा एक जेलीफिश आहे. जेलीफिश हा समुद्रामध्ये तुम्हाला ऑर्गॅनिझम बघायला मिळेल. हा एक जेलीफिश आहे आणि या जेलीफिश मध्ये असा एक काही ग्रीन कलर आहे, सतत ग्लो करत असतो, अंधारामध्ये हा बघू शकतो, ग्लो करू शकतो. आणि हा जो ग्रीन कलर आहे हा एका पर्टिक्युलर प्रोटीन मुळे मिळालेला आहे त्यामध्ये. आणि हा जो प्रोटीन आहे त्याला GFP किंवा ग्रीन फ्लोरोसंट प्रोटीन असं म्हणलं जातं. आणि यामध्ये तो ग्रीन कलर ग्लो करतोय. आता हा पर्टिक्युलर जो प्रोटीन आहे ज्या जीननी बनलेला आहे, म्हणजे तो जो डीएनए सेगमेंट आहे, जो जीन प्रोडक्ट आहे, तो आपण आयसोलेट केलाय. आयसोलेट केल्यानंतर तो एका बॅक्टेरियामध्ये एक्सप्रेस केलाय. म्हणजे एका बॅक्टेरियामध्ये, एका पर्टिक्युलर वेक्टरमध्ये, आपण ते जाणून घेऊया प्रोसेस. सो हा जो पर्टिक्युलर जीन आहे तो एका बॅक्टेरियामध्ये एक्सप्रेस केलाय, एका बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट केलाय. आणि त्या बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट नंतर त्यामध्ये पण अशी केपेबिलिटी येते, त्यामध्ये पण अशी एक क्षमता येते की तो सुद्धा ग्रीन कलर इमिट करू शकतो. तर तुम्ही इकडे बघू शकता की हा एक ग्रीन कलर एक्सप्रेसिंग बॅक्टेरिया आहे आणि हा एक नॉर्मल बॅक्टेरिया आहे. सो हा जो नॉर्मल बॅक्टेरिया तो एक्सप्रेस करत नाही, त्यामध्ये GFP इंट्रोड्यूस नाही केलेला आहे, म्हणून तो ग्लो करत नाहीये. वाईल हा जो बॅक्टेरिया आहे तो ग्लो करतोय. सो अशा प्रकारे rDNA टेक्नॉलॉजी मध्ये आपण ही जी टेक्निक आहे त्याच्या साह्याने आपण एका इंडिव्हिज्युअल मधनं, एका ऑर्गॅनिझम मधनं एक जीन आयसोलेट करू शकतो आणि एका दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. आणि हा जो टेक्निक आहे यासाठी एक वेक्टर लागतो. वेक्टर म्हणजे हा डायरेक्टली जीन जो आहे तो डायरेक्टली त्याच्यामध्ये टाकू नाही शकत. वेक्टर काय आहे मित्रांनो, वेक्टर आपण पुढे जाणून घेऊया. पण वेक्टर हा एक डीएनए फ्रॅगमेंट असतो ज्यामध्ये तो जो जीन असतो तो आपण पहिल्यांदा त्यात इन्सर्ट करतो. तो इन्सर्ट केल्यानंतर तो जो एंटायर आहे वेक्टर आणि तो जीन, तो आपण एका ऑर्गॅनिझम मध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. आणि हा जो वेक्टर आहे तो त्या जीनला एक्सप्रेस करण्यासाठी मदत करत असतो. मित्रांनो, जेनेटिक इंजिनिअरिंग कडे वळण्या अगोदर आपल्याला जी बेसिक रिक्वायरमेंट लागते, म्हणजे इन्स्ट्रुमेंट कुठला लागतो, मेथोडॉलॉजी कुठली लागते, हे सगळं आपण जाणून घेऊया. आता मित्रांनो, एखादा सेल जर आपण घेतला, एका सेल मध्ये वेगवेगळे बायोलॉजिकल मॅक्रोमॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. मॅक्रोमॉलिक्युल 4 प्रकारचे असतात. न्यूक्लिक ऍसिड ज्यामध्ये DNA, RNA असतो, देन लिपिड्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, असे 4 वेगवेगळे बायोलॉजिकल मॅक्रोमॉलिक्युल्स असतात. आणि चारही जणांचा वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात, म्हणजे वेगवेगळे मॉलिक्युलर वेट असतात, वेगवेगळी सल्युबिलिटी असते, त्यांच्यावरती चार्ज वेगवेगळे असतात, ऍब्झॉर्बन्स ऑफ लाईट म्हणजे लाईटची जी किरणे आहेत वेगवेगळ्या पद्धतीने ते ऍब्झॉर्ब करतात, वेगवेगळे स्पेक्ट्रम ऍब्झॉर्ब करतात, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. सो या बेसिस वरती आपण हे 4 वेगवेगळे बायोलॉजिकल मॅक्रोमॉलिक्युल्स जो आहे तो सेपरेट करू शकतो. सो असे काही टेक्निक्स इन्व्हॉल्व असतात जे आपण आयसोलेट करू शकतो. हे बायोलॉजिकल मॅक्रोमॉलिक्युल्स यांना कॅरेक्टराइज करू शकतो बेस्ड ऑन द मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट असेल तर असे काही टेक्निक्स आहेत, फॉर एक्झाम्पल जेल परमिएशन क्रोमॅटोग्राफी. तर तुम्ही इकडे बघू शकता हा एक कॉलम आहे.
तर हा एक क्रोमॅटोग्राफी कॉलम आहे. क्रोमॅटोग्राफी म्हणजे कुठलेही मॉलिक्युल्स सेपरेट करायचे असेल तर त्या टेक्निकला क्रोमॅटोग्राफी असं म्हटलं जातं. जेल परमिएशन क्रोमॅटोग्राफी हे पर्टिक्युलरली प्रोटीन सेपरेट करण्यासाठी आहे. सो या पद्धतीने आपण प्रोटीन्स वेगवेगळ्या वेगवेगळ्या मॉलिक्युलर वेटच्या अनुसार आपण चेंज करू शकतो, सेपरेट करू शकतो. दुसरे ऑस्मोटिक प्रेशर वेगवेगळं. आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी मध्ये प्रत्येक मॉलिक्युल वरती वेगवेगळे चार्जेस असतात. बेस्ड ऑन दिस चार्जेस आपण ते सेपरेट करू शकतो. इलेक्ट्रोपोरोसिस. इलेक्ट्रोपोरोसिस बेसिकली न्यूक्लिक ऍसिड सेपरेट करण्यासाठी असतं. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए आणि आरएनए. डीएनए वेगवेगळ्या टाइप मध्ये कट केले आपण तर त्या वेगवेगळ्या बँड्स जे असतात अकॉर्डिंग टू त्या मॉलिक्युलर वेट त्यांच्या साईज अनुसार आपण चेंज करू शकतो किंवा सेपरेट करू शकतो. ते कसं करू शकतो मित्रांनो, कारण की डीएनए वरती असा एक चार्ज असतो, तो नेगेटिव्ह चार्ज असतो. आपण जो फॉस्फेट बॅकग्राऊंड बघितला असेल ह्याच्यामध्ये डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये, तर तो एक फॉस्फेट बॅकग्राऊंड मुळे त्याला एक नेगेटिव्ह चार्ज आलेला असतो. सो बिकॉज ऑफ दिस हा जर डीएनए आपण एका अगारो जेल म्हणजे एक सेमी सॉलिड मीडियम असतो त्यावरती ठेवला आणि एक इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर ही फील्ड अप्लाय केल्यानंतर डीएनए जो आहे तो पॉझिटिव्हच्या डिरेक्शननी, तो नेगेटिव्ह असल्यामुळे तो पॉझिटिव्हच्या डिरेक्शननी मूव्ह होतो. आणि हा जो मूव्ह होतो हा अकॉर्डिंग टू द साईज होतो. म्हणजे जो लहान साईजचा असेल तो सर्वात पुढे असेल, वाईल जो मोठा साईजचा असेल तो मागे असेल. सो ह्याला इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक असं म्हणलं जातं. दुसरी टेक्निक आहे पेज, जी की इलेक्ट्रोफोरेसिस सारखीच आहे, पण ही खास करून प्रोटीन साठी असते. डीएनए पण सेपरेट करू शकतो, पण प्रोटीन्स मेजॉरिटी ऑफ द टाइम्स आपण पेजनी किंवा एसडीएस पेजनी सेपरेट करतो. नेक्स्ट आहे, एकदा का डीएनए आपला आयसोलेट झाला तर त्याला क्वांटिफाय करायला लागतो. म्हणजे त्याला किती मात्रामध्ये, काय प्रोपोर्शन मध्ये, आपल्याला काय अमाऊंट मध्ये डीएनए यील्ड झालाय किंवा मिळालेला आहे तो आपल्याला क्वांटिफाय करायला लागतो. क्वांटिफाय करण्यासाठी काही स्पेक्ट्रोस्कोपी बेस्ड टेक्निक्स असतात. म्हणजे डीएनए मध्ये अशी क्षमता असते की एका पर्टिक्युलर वेव्हलेंथ ऑफ लाईट तो ऍब्झॉर्ब करतो. सर डीएनए मिळाला आपल्याला तर आपण तो स्पेक्ट्रोफोटोमीटर तुम्ही इकडे बघू शकता, हा एक स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे. या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आपण डीएनए क्वांटिफाय करू शकतो किंवा मेजर करू शकतो किती डीएनए आपल्याला मिळालेला आहे. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला या इन्स्ट्रुमेंटची गरज असते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इकडे बघू शकता, जो डीएनए आपल्याला मिळालेला आहे तो इलेक्ट्रोफोरेसिसने आपण सेपरेट करतो. सेपरेट केल्यावरती असा काही पिक्चर आपल्याला इकडे बघायला मिळतो. हा एक जेल आहे, अगारो जेल आहे. आणि या अगारो जेल मध्ये इकडे डीएनए ठेवलेला आहे. या पॉइंटला ठेवल्यानंतर इकडे एक पॉझिटिव्ह चार्ज दिला जातो त्याच्या ऑपोजिट डिरेक्शनला. सो हा जो स्मॉल मॉलिक्युलर वेट असतो तो पहिला पळतो, वाईल जो मोठा असतो, मोठा डीएनए जो असतो तो मागे राहतो. सो हा एक इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक, ही स्पेक्ट्रोस्कोपी. आणि ही जी आहे ती कॉलम क्रोमॅटोग्राफी आहे. कॉलम क्रोमॅटोग्राफी मध्ये आपण वेगवेगळे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स सेपरेट करू शकतो. आणि जेल परमिएशन मध्ये आपण फक्त प्रोटीन सेपरेट करू शकतो. आता मित्रांनो, आपला असा प्रश्न निर्माण होतो की हे सगळे टेक्निक्स आपण यूज का करतोय, डीएनए का सेपरेट करतोय. तर मित्रांनो, जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये माहिती आहे आपल्याला की डीएनए पहिल्यांदा आयसोलेट करावा लागतो. आयसोलेट करण्यासाठी त्याला आधी सेल्स बर्स्ट करावे लागतात. सेल्स बर्स्ट केल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे बायोलॉजिकल मॅक्रोमॉलिक्युल्स असतात, प्रोटीन्स असतात, लिपिड्स असतात. ते सगळे वगळतात, ते सगळे साईड करून फक्त आपल्याला डीएनए काढायचा असतो. सो डीएनए सेपरेट करण्यासाठी आपण हे सगळे जे टेक्निक्स आहेत ते यूज करतो. आता मित्रांनो, जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये सर्वात जास्त जो इन्स्ट्रुमेंट, जी टेक्निक यूज केली जाते ती म्हणजे पीसीआर. पीसीआर काय आहे आपण हे जाणून घेऊया. पीसीआर चा फुल फॉर्म आहे पॉलिमरेज चेन रिएक्शन. तर पॉलिमरेज चेन रिएक्शन काय आहे, म्हणजे का करतो आपण, हे पहिलं आपण जाणून घेऊया. मित्रांनो, जेव्हा आपण एका सेल मधनं एक डीएनए काढतो, डीएनए काढल्यानंतर आपल्या दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये टाकण्यासाठी आपल्याला हा जो डीएनए हा मल्टिप्लाय करायला लागतो. म्हणजे एक छोट्याशा क्वांटिटी मध्ये आपल्याला मिळालेला असतो, त्यामध्ये आपण काही चेंजेस केले तर आपल्याला तो मल्टिप्लाय करायला लागतो, म्हणजे त्याला डुप्लिकेट करावा लागतो. सो ते डुप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला पॉलिमरेज चेन रिएक्शन किंवा पीसीआर मशीनचं सहाय्य घ्यावं लागतं. आता मित्रांनो, पीसीआर काय आपण हे बघून घेऊया. आता पीसीआर एक तुम्ही जर बघितलं तर एक झेरॉक्स मशीन आहे. झेरॉक्स मशीन मध्ये आपण काय करतो, एका पेपरची आपण झेरॉक्स काढत राहतो, मल्टिपल झेरॉक्स करतो. सेम पीसीआर मध्ये आपण एका डीएनएचं झेरॉक्स काढत राहतो. आणि हे झेरॉक्स काढत काढत आपण बिलियन्स अँड बिलियन्स ऑफ कॉपीज आपण जनरेट करू शकतो
एकदम कमी वेळामध्ये. सो पीसीआर काय आहे, पीसीआर हे एम्प्लिफिकेशन ऑफ डीएनए करण्यासाठी एक मशीन आहे. आता मित्रांनो, पीसीआर ही 1985 मध्ये 1985 मध्ये कॅरी म्युलिसने सर्वात पहिल्यांदा ही डिस्कवर केली. आणि ही जी टेक्निक ही एक्स्ट्रीमली पॉवरफुल टेक्निक आहे, ज्याला पॉलिमरेज चेन रिएक्शन म्हणलं जातं, जे की डीएनए ला एक ठराविक वेळामध्ये बिलियन्स अँड बिलियन्स ऑफ कॉपीज जनरेट करू शकते. ही जी एंटायर प्रोसेस ही कम्प्लिटली ऑटोमेटेड आहे, म्हणजे ही कम्प्लिटली ऑटोमेटेड आहे. आपण फक्त डीएनए आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आहे, त्यामध्ये काही एन्झाइम्स, काही बिल्डिंग ब्लॉक्स त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत, आणि ते ऍड केल्यानंतर ते एका ठराविक वेळानंतर आपल्याला बिलियन्स अँड बिलियन्स ऑफ कॉपीज ऑटोमॅटिकली जनरेट करून देईल. मित्रांनो, आता पीसीआर जो आहे त्याला थर्मल सायकलर असंही म्हणलं जातं, कारण की त्याचा जो बेसिक फंडा आहे तो म्हणजे फक्त टेम्परेचर चेंज करत राहणे, टेम्परेचर चेंज करत करत राहणे, आणि ज्यामध्ये रिॲक्शन होत राहतात. हे रिॲक्शन घडवून आणण्यासाठी एक मेन एन्झाईम असतो, ज्याला डीएनए पॉलिमरेज असं म्हणलं जातं. डीएनए पॉलिमरेज आपल्याला माहिती आहे मित्रांनो, एका डीएनएचं कॉपी करून तो 2 असे डीएनए बनवू शकतो. आणि हा जो डीएनए पॉलिमरेज आहे हा मेन एन्झाईम आहे पीसीआर मशीन मध्ये किंवा पीसीआर रिॲक्शन मध्ये. आता मित्रांनो, काही गरज असते आपल्याला पीसीआर रिॲक्शन घडवून आणण्यासाठी, काही कंपोनेंटची गरज असते, ते आपण एक एक करून जाणून घेऊया. सर्वात पहिल्यांदा पीसीआर घडवून आणण्यासाठी एक डीएनए पाहिजे आपल्याला, म्हणजे ज्या डीएनएचा आपल्याला झेरॉक्स करायचा आहे किंवा ज्या डीएनए ला आपल्याला एम्प्लिफाय करायचा आहे, तो डीएनए लागेल. तो डीएनए कुठलाही असो, कुठल्याही ऑर्गॅनिझम मध्ये असो, तो एम्प्लिफिकेशन त्याचं होऊ शकेल. तर ते डीएनए एम्प्लिफाय करण्यासाठी सगळ्यात पहिली मेन गरज म्हणजे डीएनए. डीएनए मिळाल्यानंतर आपल्याला काही बिल्डिंग ब्लॉक्स लागतात. आपल्याला माहिती मित्रांनो, की डीएनए जो बनलेला आहे तो न्यूक्लियोटाइड्सनी बनलेला आहे, म्हणजे एटीजीसी, ज्याला आपण डीऑक्सीरायबोज न्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट्स म्हणतो, किंवा डीएनटीपीज. हे जे डीएनटीपीज आहेत हे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, म्हणजे एक भिंत बांधण्यासाठी आपल्याला जशी विटांची गरज असते, तशीच डीएनए आपल्याला बिल्डअप करण्यासाठी ह्या डीएनटीपीची गरज असते. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला प्रायमर्स लागतात. प्रायमर्स काय मित्रांनो, प्रायमर्स हे ऑलिगोन्यूक्लियोटाइड्स असतात, म्हणजे एक छोटासा फ्रॅगमेंट ऑफ डीएनए असतो, जो की डीएनए पॉलिमरेजला रिॲक्शन स्टार्ट करण्यासाठी गरज असते. सो डीएनए ला रिॲक्शन स्टार्ट करण्यासाठी, एम्प्लिफाय करण्यासाठी एक छोट्याशा स्ट्रेच ऑफ डीएनए ची गरज असते. आणि हा जो छोटासा स्ट्रेच ऑफ डीएनए याला प्रायमर म्हणलं जातं, आणि हा सिंथेटिकली आपण लॅब मध्ये डेव्हलप करू शकतो किंवा मॅन्युफॅक्चर करू शकतो. आणि हा जो प्रायमर नेहमी हा पेअर्स मध्ये असतो, लेफ्ट प्रायमर आणि राईट प्रायमर अशी पेअर्स मध्ये असतात. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हीट स्टेबल डीएनए पॉलिमरेजची गरज असते. हा जो डीएनए पॉलिमरेज तो हीट स्टेबल असला पाहिजे, कारण की हा जो पीसीआर रिॲक्शन आहे पर्टिक्युलरली हायर टेम्परेचरला आपल्याला घेऊन जाण्याची गरज असते, फॉर अराउंड 94 डिग्री सेल्सिअस, 90 डिग्री सेल्सिअस, 72 डिग्री सेल्सिअस. सो त्या टेम्परेचरला हा जो डीएनए पॉलिमरेज आहे तो डीनेचर नाही झाला पाहिजे, किंवा त्याची ऍक्टिव्हिटी लूज नाही झाली पाहिजे. म्हणून त्यासाठी हीट स्टेबल, म्हणजे हायर टेम्परेचरला सुद्धा तो काम करेल असा डीएनए पॉलिमरेज आपल्याला पाहिजे असतो. आणि हा जो डीएनए पॉलिमरेज आहे आपण पर्टिक्युलरली थर्मस ॲक्वेटिकस नावाच्या एका बॅक्टेरिया मधनं आयसोलेट करतो. सो थर्मस ॲक्वेटिकस हा हॉट स्प्रिंग्स मध्ये असतो, हायर टेम्परेचरला तो वाढत असतो. सो जन्मताच त्याच्यामध्ये असा डीएनए प्रेझेंट असतो, जो की थर्मोस्टेबल डीएनए किंवा हीट स्टेबल डीएनए पॉलिमरेज प्रेझेंट असतो. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही बफर्स लागतात. बफर्स मध्ये काही आयन्स लागतात. फॉर एक्झाम्पल एमजी प्लस आयन्स. एमजी प्लस आयन्स हे कोफॅक्टर्स असतात डीएनए पॉलिमरेजला एम्प्लिफिकेशन घडवून आणण्यासाठी. कोफॅक्टरची गरज असते, आणि त्यासाठी आपल्याला एमजी प्लस आयन्स ची गरज असते. तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, हा एक पीसीआर मशीन आहे. या पीसीआर मशीन मध्ये छोटे छोटे ब्लॉक्स बघू शकता, असे 4 ब्लॉक्स आहेत. नॉर्मली एका पीसीआर मध्ये एकच ब्लॉक असतो, पण हा मल्टी कंपोनेंट पीसीआर आहे, ज्यामध्ये 4 वेगवेगळे ब्लॉक्स आहेत. आणि ह्या प्रत्येक ब्लॉक मध्ये आपण ट्यूब्स ठेवायच्या असतात. ट्यूब्स मध्ये आपल्याला रिॲक्शन, डीएनए सगळ्या गोष्टी मिक्स करून ठेवायच्या असतात. ते मिक्स केल्यानंतर काही पॅरामीटर्स आपल्याला इकडे सेट करावे लागतात. ते सेट केल्यानंतर ती जी रिॲक्शन आहे ती स्टार्ट होते, आणि स्टार्ट झाल्यानंतर एका ठराविक वेळानंतर 2-3 तासानंतर आपल्याला बिलियन्स अँड बिलियन्स ऑफ कॉपीज जनरेट होऊन ऑटोमॅटिकली मिळतात.
मेकॅनिझम ऑफ पीसीआर. आता मित्रांनो पीसीआर जो आहे तो वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये घडत असतो आणि हा जो मेकॅनिझम आहे अँप्लिफिकेशनचा आपण हा जाणून घेऊया. वेगवेगळे स्टेप्स जे इन्व्हॉल्ड आहेत ते सगळे आपण जाणून घेऊया. आता मित्रांनो पीसीआरच्या सुरुवातीला आपल्याला काय गरज असते? डीएनए सेगमेंटची. डीएनए सेगमेंट, दोन प्रायमर्स, चार वेगवेगळे डीऑक्सी रायबोज न्यूक्लियोटाइड्स, चार वेगवेगळे एटीपीज असतात. आपल्याला माहिती आहे एटीजीसी हे सगळी गरज असते. बिल्डिंग ब्लॉक्स ज्याला आपण म्हणतो. त्याच्या व्यतिरिक्त डीएनए पॉलिमरेज हे सगळे एकत्र आणतात. एकत्र आणून एका ट्यूब मध्ये मिक्स केली जाते. सो ही जी ट्यूब तुम्ही बघू शकता इकडे, याला पीसीआर ट्यूब म्हणले जातात. या ट्यूब मध्ये सगळे जे रिॲक्शन आहे ऍड करावे लागतात. ऍड केल्यानंतर ही जी ट्यूब आहे एका ब्लॉक वरती ठेवली जाते आणि हा जो ब्लॉक आहे तुम्ही पूर्वीच्या स्लाइड मध्ये बघितला होता, तो जो मशीन आहे त्या मशीन मध्ये हा ब्लॉक ऑलरेडी प्रेझेंट असतो. या ब्लॉक मध्ये ही जी ट्यूब आहे ही ठेवावी लागते आणि ठेवल्यानंतर काही पॅरामीटर सेट करावे लागतात आणि मग ती रिॲक्शन स्टार्ट होते. आता मित्रांनो वेगवेगळे स्टेप्स जे आहेत आपण ते जाणून घेऊया. स्टेप 1 जो आहे त्याला डिनेचरेशन असं म्हणलं जातं. डिनेचरेशन म्हणजे आपल्याला मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता डीएनए हा डबल स्ट्रँडेड असतो. सो डीएनए पॉलिमरेज त्याला जाऊन बाइंड होण्यासाठी त्याला डीएनए सेपरेट करावा लागतो म्हणजे डिनेचर करावं लागतं. तर पहिला स्टेप आहे डिनेचरेशन. डिनेचरेशन मध्ये वेगवेगळे डीएनए सेपरेट झाले. सेपरेट झाल्यानंतर त्याला स्टेप 2 येतो. स्टेप 2 जो डिनेचरेशन जो आहे त्याचा जो टेम्परेचर तो असतो तो हायर असतो. दॅट इज 90 to 98 डिग्री सेल्सिअस. साधारण 95 डिग्री सेल्सिअसला डीएनए सेपरेट होऊन जातो. सेपरेट झाल्यानंतर दुसरी स्टेप येते त्याला अनिलिंग असं म्हटलं जातं आणि हा जो टेम्परेचर आहे तो अराउंड 40 ते 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत असू शकतो. सो डिपेंडिंग ऑन प्रायमरचं सिक्वेन्स काय आहे, प्रायमर कुठला आहे त्याच्या अनुसार हे वेगवेगळे टेम्परेचर असू शकतात. सो 40 ते 60 डिग्री सेल्सिअस त्याचा अनिलिंगचा टेम्परेचर असतो. आणि दुसऱ्या स्टेप मध्ये काय होतं मित्रांनो, हा जो प्रायमर्स असतात जे आपण फॉरवर्ड आणि रिव्हर्स प्रायमर टाकलेले आहेत ते जाऊन अनिल होतात म्हणजे ते जाऊन डीएनए ला अटॅच होतात. जो राईट प्रायमर आहे तो एका डीएनएच्या फ्रॅगमेंटला अटॅच होतो आणि जो लेफ्ट प्रायमर आहे तो एका डीएनएच्या फ्रॅगमेंटला अटॅच होऊन जातो. आणि अटॅच झाल्यानंतर तिसरी स्टेप येते ज्याला आपण एक्सटेन्शन ऑफ डीएनए स्ट्रँड्स असं म्हणलं जातं, ज्यामध्ये टॅग डीएनए पॉलिमरेज जो आहे तो सिंगल स्ट्रँडेड डीएनए ला डबल स्ट्रँडेड बनवतो. सो तुम्ही इकडे बघू शकता हा जो डीएनए पॉलिमरेज इकडे ऍड झाल्यानंतर दोन दोन डॉटर स्टँड्स फॉर्म झालेले आहेत. त्याला एक्सटेन्शन स्टेप असं म्हणलं जातं, जे की अराउंड 70 to 75 डिग्री सेल्सिअस तुम्ही टेम्परेचर ठेवू शकता आणि अराउंड 1 ते 2 मिनिटांमध्ये तो जो एक्सटेन्शन प्रोसेस आहे तो कंप्लीट होऊन जातो. आता मित्रांनो ही जी एक प्रोसेस म्हणजे एक स्टेप बघितली तुम्ही, म्हणजे यामध्ये डिनेचरेशन, अनिलिंग आणि एक्सटेन्शन हे जे 3 स्टेप आहेत हे एक सायकल म्हणले जातं. याला एक सायकल म्हणलं जातं. असो हा जो 1 2 3 झालं त्याला एक सायकल झाल्यानंतर पुन्हा एकदा डिनेचरेशन होतं म्हणजे पुन्हा एकदा स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 पुन्हा एकदा स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 असे मल्टिपल सायकल्स घडले जातात आणि ह्या मल्टिपल सायकल्स मध्ये एका डीएनए पासून मल्टिपल डीएनए बनले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एका डीएनएचा आपल्याला 2 डीएनए मिळाले, त्या 2 डीएनएचा पुढच्या सायकल मध्ये 4 डीएनए होणार, 4 चे 8 होणार, 8 चे 16 होणार. सो असे वेगवेगळ्या प्रत्येक सायकल मध्ये एक जो ठराविक डीएनए त्याचं मल्टिप्लिकेशन डुप्लिकेशन होत जाणार आणि हे जे नंबर ऑफ सायकल्स आहेत हे साधारण 20 ते 30 वेळा रिपीट केले जातात. सो 20 ते 30 वेळा रिपीट केल्यानंतर एक ठराविक क्वांटिटी आपल्याला डीएनए ची मिळली जाते. हे सायकल सगळं झाल्यानंतर म्हणजे पीसीआरचा जो एंटायर प्रोसेस आहे हा कंप्लीट झाल्यानंतर तो जो रिॲक्शन आहे आपल्याला आयसोलेट करावा लागतो आणि तो इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये म्हणजे जेल इलेक्ट्रोफोरेसिसने आपल्याला तो सेपरेट करावा लागतो. आता डीएनए इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये काय होतं मित्रांनो, हा जो पीसीआर रिॲक्शन आहे आपल्याला जेल वरती लोड करावा लागतो. जेल वरती लोड केल्यानंतर आपण जसं बघितलं वेगवेगळे बँड्स फॉर्म होतात. सो पीसीआर झाल्यानंतर पर्टिक्युलरली वेगवेगळे बँड्स किंवा एक पर्टिक्युलर बँड फॉर्म होतो आणि तो एक बँड फॉर्म झाल्यानंतर तो आपल्याला आयसोलेट करावा लागतो. म्हणजे तो जो फ्रॅगमेंट आहे तो कट करून आपल्याला त्याला प्युरिफाय करावा लागतो. प्युरिफाय केल्यानंतर एका पर्टिक्युलर क्लोनिंग वेक्टर मध्ये इन्सर्ट करावा लागतो. क्लोनिंग वेक्टर इन्सर्ट केल्यानंतर तो एका ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सफॉर्म करावा लागतो. ही सगळी एंटायर प्रोसेस आहे आफ्टर पीसीआर.